मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 8 आरोपींची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्याअभावी 8 जणांना निर्दोष सोडलं। इतक्या जलद गतीने निर्णय तर कुठेच होत नाहीत। म्हणजे माझा बळी द्यायचा होता त्यांना की हे भ्रष्टाचार, ह्यांनी आमची सिस्टीम सगळी करप्ट सिस्टीम ओपन केली। डॉक्टर राहुल घुले वैद्यकीय विभागातून निलंबित, वैद्यकीय समितीचा अहवाल जेल प्रशासनानं दडवल्याचा घुलेंचा आरोप। नागपूरच्या बाल सुधार गृहातून पळालेल्या 21 मुलांपैकी 10 मुलं पकडण्यात यश, कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पळाली होती मुलं। कोल्हापुरातल्या अरुण डोगळेंनी केला आपल्या वाढदिवसाचा निधी दुष्काळग्रस्तांना दान, नाम फाउंडेशनकडे सुपूर्द केला 21 लाखांचा चेक। सुरगाणा तालुक्यात टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, आयबीएन लोकमतनं दाखवली होती सुरगाण्याच्या आदिवासी पाड्यावरची भीषण पाणी परिस्थिती। 1 मे पासून लातूरमधून सुरू होणार जलसंचयन सत्याग्रह आंदोलन, पाण्याचं राष्ट्रीयकरण करण्याची मागणी। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सध्या राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, दुष्काळ आहे। आपण पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या। राज्यामध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। राज्यामध्ये भीषण दुष्काळही पडलाय। पाहूयात याबद्दलच्या आपण बातम्या। ऊसामुळे दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात आणि त्याच ऊस घेण्याबाबत विचार करावा लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। याच मुद्द्यांविषयी विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संस्थापक आणि माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र हुंजे यांनी। महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे त्याला प्रामुख्यानं ऊसाचं पीक आणि ऊसाचा शेतकरी जबाबदार आहे असा एक सूर उमटताना दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये देखील याचा उल्लेख केला आणि ऊसाचं पीक घेणं हे पुढच्या काळात शक्य होणार नाही याचा विचार करावा असं म्हटलं जातं। पण ज्या साखरेवर रोजचा सकाळचा चहा अवलंबून आहे तेच पीक आपण नाहीसं करायला गेलो तर त्याला वेगळा पर्याय काय, सरकारपुढे वेगळा पर्याय काय, आणि याच्यामधनं जर सरकारला कोट्यवधी रुपयांचा, हजारो कोटींचा महसूल मिळतो तो बुडाला तर जनतेला देण्यासाठी नवीन महसुली उत्पन्न काय, हाही मुद्दा येतो। माझ्यासोबत आमदार बसवराज पाटील आहेत, विठ्ठलसाई साखर कारखान्याचे ते पूर्ण संस्थापक आहेत, त्यांनी सुरू केला कारखाना। मला सांगा, नरेंद्र मोदींनी जे सांगितलं, तुम्ही इतके वर्ष कारखानदारी सगळी केलेली आहे, किल्लारी कारखाना असेल, मुरुमचा कारखाना असेल, आणि तुम्ही स्वतः ग्रामविकास राज्यमंत्री होता, हे वक्तव्य किती योग्य असं वाटतं की ऊसच करायचं नाही आणि बाकीची पिकं घ्यायची? नाही, हे वक्तव्य योग्य नाही। आणि हे ऊसाचं पीक शेतकऱ्यांच्यासाठी खूप चांगलं म्हणजे परवडणारं पीक आहे, त्याच्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला होऊ शकतं। आणि हे शेतीमालावर प्रक्रिया करणारे जे उद्योगधंदे या मराठवाड्यामध्ये उभा टाकलेले आहेत ते सगळ्या ऊसावरतीच प्रक्रिया करणारे साखर कारखाने आहेत। आणि या साखर कारखान्याला आत्ता आपण म्हणल्याप्रमाणे हजारो कोटीचं कर आपण शासनाला देतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे मदत या साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे। आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे। आणि म्हणून हे ऊसाचं पीक बरोबर नाही, हे घेणं बरोबर नाही आणि याच्यामुळे दुष्काळ आला हे म्हणणं चुकीचं आहे। पण कुठतरी हे अशा प्रकारचे वक्तव्य करून, असे निर्णय घेऊन सहकारालाच मोडीत काढायचा प्रकार आहे असं वाटत नाही? सहकार जर मोडीत निघाला तर शेतकरी जगणार नाही, महाराष्ट्राच्या अर्थकारणावर सुद्धा खूप मोठा परिणाम होईल। आणि म्हणून साखर कारखाना जोपासणं हे अतिशय महत्वाचं आहे, याच्यामध्ये राजकारण आणून चालणार नाही। जर पीक पद्धतीच बदलायची झाली तर ऊसाचं पीक पुढच्या काळात कसं घेतलं पाहिजे, म्हणजे तुमचा अनुभव काय? ऊसाचं पीक आपल्याला त्याच्यामध्ये ड्रीप करून घेता येईल, स्प्रिंकलरनं घेता येईल, ह्याला पाणी कसं कमी, आपल्याला म्हणजे पाणी कमीत कमी पाणी वापरून कसं ऊसाचं पीक घेता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करून पीक घेता येईल, पाणी वाचवता येईल आपल्याला। पण ते पीकच न घेणं हे फार मोठं नुकसानकारक होईल। या संदर्भात शेतकऱ्यांचे काही मेळावे घ्यावे लागतील, त्यांना मार्गदर्शन करावं लागेल, कारखाने ते करतील? सध्याच्या परिस्थितीला सुद्धा साखर कारखान्याच्या वतीनं या सगळ्या बाबतीमध्ये लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रबोधन चालू आहे। आणि हे पीक आता याच्या पुढील काळामध्ये आपल्याला कसं ड्रीप करावं लागेल, पाणी कसं वाचवायचं आहे, ह्याच्या संबंधी शेतकऱ्यांना आता वेळोवेळी आम्ही कारखान्याच्या माध्यमातून, कृषी विभागाकडून जे काय आज तज्ज्ञ म्हणून जे काय वावरतात हे सगळी मंडळी सांगण्याचा प्रयत्न सातत्याने करता येत असते। बरोबर, धन्यवाद तुम्ही बातचीत केल्याबद्दल। का ऊसाचं पीक सोडून चालणार नाही, मात्र ड्रीपच्या माध्यमातून ऊसाचं पीक चांगलं घेता येऊ शकतं असं बसवराज पाटील म्हणतात। त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा द्यायचा असेल तर नगदी पीक त्यांच्या हातात राहिलं पाहिजे, तरच शेतकरी जगू शकेल आणि सहकार टिकेल।
व्हिडिओ संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कौठा या गावात वॉटर बँक बनवण्यात आली आहे। येत्या 1 मे रोजी लातूरमध्ये जलसंचयन सत्याग्रह आंदोलन केलं जाणार आहे। तसंच पाण्याचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी देखील होऊ लागली आहे। अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असताना वॉटर बँकेचं महत्त्व सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। पाईपमधून असं कोसळणारं पाणी बघितलं की 40-45 डिग्री तापमानातही दुष्काळाचा दाह अगदी सुसह्य वाटायला लागतो। उमरगा तालुक्यातल्या कौठा इथं सेवाग्राम संस्थेच्या वतीनं ही वॉटर बँक उभारण्यात आली आहे। त्यातून पाण्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं जात आहे। 14 एप्रिलला अलवरमध्ये आम्ही सगळे भेटलो होतो। राजस्थानमध्ये जेवढे लोक पाण्यावर काम करतात आणि त्या ठिकाणी एक असं ठरलं की हा दुष्काळ एकट्या महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामधील 11 राज्य ह्याच्यात सफर होत आहेत। तर त्याच्यासाठी सर्वांनी मिळून पाण्यावरती काम करणाऱ्या लोकांनी मिळून एक आम्ही ठरवलं की जलसंचयन संकल्प सत्याग्रह तो सुरू करायचा आणि तो आम्ही लातूरपासून सुरुवात करतोय। या वॉटर बँकेच्या बाजूला 4 सौर पॅनेल उभे करण्यात आलेत। या सौर ऊर्जेचा इथं वापर केला जातो, त्यामुळे विजेची बचतही होते। जवळच असलेल्या एका बोरवेलच्या माध्यमातून पाणी उपसून इथं आणलं जातं। सध्या वॉटर बँकेत 3 कोटी लिटर पाण्याचा साठा आहे। यातलंच 25 लाख लिटर पाणी टँकरने लातूरला दिलं जाणार आहे। शिवाय पाण्याचे असे विकेंद्रित साठे तयार व्हावेत अशी मागणीही होऊ लागली आहे। सरकारकडनं म्हणजे मागणी आहे की आता तुम्ही पाण्याचं राष्ट्रीयकरण करा। ज्याप्रमाणे बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि सामान्य माणसापर्यंत तो पैसा पोहोचला, त्याचप्रमाणे सामान्य माणसापर्यंत, सामान्य व्यक्तीपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, उद्योगपर्यंत पाणी योग्य रीतीने पोहोचवायचं असेल, त्याच्यामध्ये युद्धभूमी, पाण्याची युद्धभूमी तयार करायची नसेल तर पाण्याचं राष्ट्रीयकरण करावं, ही आमच्या सरकारकडे सगळ्यात महत्त्वाची मागणी राहणार आहे। ऐन दुष्काळामध्ये जेव्हा अशा वॉटर बँकच्या माध्यमातून 3 कोटी लिटर साठलेलं पाणी पाहिलं आणि या पाईपमधून वाहणारं झुळझुळ पाणी पाहिलं की म्हणता येईल की गंगा आली हो अंगणी। सोलारचा वापर करून, सौर ऊर्जेचा वापर करून इथं साठवलेलं पाणी, याच्यातून निर्माण झालेलं जलसंचयन हे जर प्रत्येक गावामध्ये झालं तर यापुढं पाण्यासाठी होणारी भांडणं आणि पाण्यासाठी होणारी साठमारी दिसणार नाही। पण गरज आहे पाण्याच्या एकूण जलसाठे निर्माण करण्याची आणि शासकीय धोरणामध्ये बदल करून त्याच्याबद्दलची जनजागृती निर्माण करण्याची। जलसंचयन हीच गरज आहे। लोकांची तहान भागवायची असेल तर पाण्याचा थेंब वाचवण्याशिवाय पर्याय नाही। गावोगावी पाण्याचा जागर करून असे पाण्याचे साठे सगळ्यांनी मिळून तयार केले तर पाणी टंचाईच नाही तर दुष्काळाला सुद्धा रोखण्यात याची मोठी मदत होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, उमरगा, उस्मानाबाद। बातमी आहे नाशिकची। नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यामध्ये तात्काळ टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यामध्ये आदिवासी पाड्यावर पाण्याची भीषण परिस्थिती आहे। या भागामध्ये टँकर येत नसल्यानं आदिवासी महिलांना रात्रभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। या आदिवासी महिला दिवसभर शेतात राबतात आणि मग रात्रभर हंडाभर पाण्यासाठी पहाटेपर्यंत जागतात। अशी परिस्थिती सध्या उंड ओहोळ, भातशेत, बेडसे, ठाणापाडा अशा पाड्यांवर असल्याचं IBN लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर कारवाईचे आदेश तत्काळ देण्यात आले। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सूचना सर्व BDOंना, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की स्वतःहून प्रोॲक्टिव्हली गावात जाणं, गावात पिण्याचं सोर्स आटला असेल तर त्या ठिकाणी नवीन सोर्स उपलब्ध जो काय आहे त्या ठिकाणून पाणी लोकांना कसं पोच करता येईल प्रयत्न करणे। आता ही जी गावं आहेत, मी तहसीलदारांशी आत्ताच बोललो, तर ती गावातलाच प्रत्यक्ष व्हिजिट देऊन त्यांचा प्रस्ताव आलेला नाही, जरी प्रस्ताव आलेला नसला तरी स्वतःहून BDO आणि तहसीलदारांनी संयुक्त पाहणी करून तसं प्रस्ताव मागून घ्यावा आणि त्यांना तातडीने टँकरची व्यवस्था करावी। जर दुसरा काही सोर्स नसेल तर टँकर द्यावं अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। दुष्काळाच्या झळा बसल्यामुळे बारामतीतल्या गावकऱ्यांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। उंडवडी ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा घेऊन दुष्काळामुळे यात्रेत होणारा तमाशा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम टाळून विधायक कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर जमलेल्या वर्गणीमधून जनावरांसाठी चारा, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। ग्रामदैवत यशवंतरायाचा धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात येणार आहे। तर याविषयी सांगतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव। संपूर्ण राज्यात भीषण टंचाई असताना बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे गावात अशीच परिस्थिती आहे। या गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी येणारी यात्रा रद्द केलेली आहे। कशामुळे यात्रा रद्द केली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर येथील ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारू, कशासाठी तुम्ही ही यात्रा रद्द केली? पाण्याची टंचाई असल्यामुळं यात्रा आम्ही रद्द केलेली आहे आणि जनावरांना चारा नाही,
आणि माणसांना प्यायला पाणी फक्त 20 लिटर माणशी मिळतं आणि टँकर बी येत नाही. 8-8, 10-10 दिवसाचं पाणी प्यावं लागतं. म्हणून आम्ही थोडीशी यात्रा रद्द केली. अजून काय त्या ठिकाणी अडचण आहे दादा? अडचण पाण्याची तर आहेच, जनावरांच्या चाऱ्याची आहेच आणि संपूर्ण लोक या खर्चाला सामोरे गेल्यामुळं तर आर्थिक परिस्थितीने अजिबातच म्हणजे कमकुवत झालेले आहेत. त्यामुळं आम्ही चालू वर्षी यात्रा साध्या पद्धतीने करणार आहोत. धार्मिक विधी देवाचा तर होईलच. पहिल्या दिवशी नैवेद्य नारळ करणार आणि तमाशासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम दरवर्षी आम्ही करतो. तरुण वर्गाला तर वाटतं अजून याहीपेक्षा चांगले कार्यक्रम व्हावेत, परंतु चालू वर्षी तशी परिस्थिती नसल्यामुळं आम्ही या यात्रेचा तसा निर्णय घेतलेला आहे या वर्षीचा. आपण पाहू शकतो संपूर्ण राज्यात भीषण टंचाई आहे, चाऱ्याची त्या ठिकाणी अडचण आहे. म्हणून या ग्रामस्थांनी कालच्या ग्रामसभेमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की येणारी जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये जे उत्सवाचे कार्यक्रम आहेत त्याला फाटा देऊन फक्त धार्मिक विधी त्या ठिकाणी पार पाडणार आहेत. जितेंद्र जाधव, IBN लोकमत, उंडवडी, बारामती. आपल्या वाढदिवसाला जमवलेल्या 21 लाख रुपयांचा निधी नाम फाउंडेशनला देण्याचा निर्णय कोल्हापुरातल्या अरुण डोंगळे यांनी केला. बीड जिल्ह्यातील दिद्रूड ह्या गावातील एका शेतामध्ये नाम फाउंडेशनचा विविध कामांचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी डोंगळे यांनी 21 लाखांचा चेक नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या वाढदिवसाला जमवलेले पैसे दुष्काळग्रस्तांना देण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं. माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा वाढदिवस असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. विशेष करून गोकुळ प्रवासाचा मी घटक म्हणून मला सर्वच कर्मचारी, शेतकरी बंधू, महिला भगिनी, प्रातिनिधिक संस्था, सर्वच घटकांनी आणि सर्वच माझ्या संघटनेने मदत करून 21 लाख धनाचा उभा करून दिला. तो मी आज मकरंद अनासपुरे सुपूर्द केला. आणि तिथल्या एका गावाचा प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडण्यासाठी आपण तिथे उपयोग पडलो. शाहू नगरीनं जे मला वारसा दिलेला आहे, शाहू महाराजांच्या वारसा जिल्ह्यातला आहे, तीच आम्ही आज राज्यात आणि सगळीकडे आम्ही हे पाठवत आहे. नाशिक जिल्ह्यामधील लासलगाव, मनमाडसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणात कोसळले. सोमवारी कांद्याला कमीत कमी 3 रुपये किलो भाव मिळालाय. तर मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा मातीमोल भावानं विकण्याची वेळ आल्याचं पाहून शेतकरी आता हवालदिल झालाय. शासनानं कांद्याला किमान 1,500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यामध्ये दुष्काळाची झळ ही मराठवाड्यालाही बसते, तरीही इथल्या शेतकरी कशीबशी शेती करण्याचा प्रयत्न करतात. इथले शेतकरी पाणी वाचवून कशी शेती करता येईल याकडे या शेतकऱ्यांचा जास्त लक्ष आहे. उस्मानाबादच्या कळंबमध्ये डाळिंबाच्या झाडांना साडी गुंडाळून एक शेतकरी शेती करतोय. असं का करतोय तो शेतकरी या संदर्भात आणखी सांगत आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र हुंजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. गडचिरोली जिल्ह्याचं नाव घेताच आठवतात ते म्हणजे माओवादी. अशा जिल्ह्यामध्ये शासकीय नोकरीसाठी झालेली नियुक्ती किंवा बदली ही शिक्षेसारखी समजली जाते. त्यातही पोलीस विभागाची नोकरी म्हणजे जीव धोक्यात घालून कायम माओवाद्यांशी लढणं. पण अशा परिस्थितीतही गडचिरोली पोलीस दलात काम करण्यासाठी थोडके नव्हे तर 27,000 तरुण तरुणी गडचिरोलीमध्ये दाखल झाले. कोल्हापूर, रत्नागिरी तसंच मराठवाड्यासह राज्याच्या इतर ठिकाणांहून हे सर्वजण इथे आले. गडचिरोलीमधील पोलीस मैदानावर सुरू असलेल्या भरतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद आपण बघू शकतो. हे जे सगळे तरुण आहे हे महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आहेत आणि 80 पदांसाठी तब्बल 27,000 तरुणांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहे. पोलीस भरती सुरू आहे. सध्या आपण गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर आहोत. आपण सगळं या ठिकाणी बघू शकतो. सगळ्या ठिकाणी जे तरुण आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. कोल्हापूर असेल, सातारा, सांगली असेल किंवा कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्यासोबतच मराठवाड्यातून सुद्धा तरुण आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातले स्थानिक मोठ्या प्रमाणात आदिवासी तरुण आहेत आणि एकूणच माओवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी एक जिद्द असल्याचं काही तरुणांनी आपल्याला सांगितलं. आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, आपण त्यांना विचारूया की माओवाद्यांची भीती असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीला कसा प्रतिसाद मिळतो. मला सांगा, गडचिरोलीत एवढं मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीला प्रतिसाद मिळण्याचं नेमकं कारण काय आहे?
आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राला देशसेवेची मोठी परंपरा आहे आणि गडचिरोली हा शूर जवानांचा जिल्हा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामधून नक्षलवादाशी लढण्यासाठी आणि देशसेवेचा एक व्रत घेऊन त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आलेले आहेत. ही खरोखरच गडचिरोली पोलीस दलासाठी आणि महाराष्ट्र पोलीस दलासाठी सन्मानाची बाब आहे आणि त्याबरोबर त्यांना विश्वासही आहे की आपण ह्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस नोकरी करू त्यावेळेस देशसेवा तर होणारच, पण त्याबरोबर बाकी एक चॅलेंजिंग जॉब आहे, बाकी पर्क्स आहेत, फॅसिलिटीज आहेत, त्या सर्वांचा एक सारांश म्हणून किंवा एक हे म्हणून इथं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आकर्षित होतात असं मला वाटतं आणि निश्चितच चांगले तरुण गडचिरोलीला आल्यानंतर गडचिरोली पोलीस दल आणखी मजबूतपणे आणि मोठ्या विश्वासाने काम करू शकतो. यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता बातमी आहे शिर्डीची. राहुरी नेवासे तालुक्याच्या सरहद्दीवर मुळा नदीमधून सुरू असलेल्या चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात गावकरी आक्रमक झालेत. शिरेगाव मांजरी गावातील लोकांनी चोरटी वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर हे पेटवून दिलेत. अनेकदा पोलीस आणि महसूल प्रशासनाला तक्रारी करूनही मुळा नदीतून ही वाहतूक सुरू होती आणि याच विरोधात या गावकऱ्यांनी अशा प्रकारे एल्गार पुकारलाय. इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे इथले प्रतिनिधी हरीश दिमोते यांनी. पोलीस आणि महसूल वाळू तस्करांवर काही कारवाई करत नाही म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येऊन वाळू तस्करांवरती पायबंद घालण्यासाठी स्वतः कायदा हातात घेतला आणि वाळू तस्करांचे 3 ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना घडली. आपण आता शिरेगाव नेवासा आणि राहुरी तालुक्याच्या हद्दीवरती असलेल्या गावात आहोत. या नदीमध्ये राजरोसपणे वाळू तस्करी सुरू होती. अनेक दिवसापासून या गावचे लोक तक्रारी करतात पोलीसकडे, महसूलकडे, मात्र कोणतीही दखल या प्रशासनाने घेतली नाही. अखेर सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन वाळू तस्करी आपणच रोखायची असा निर्धार केला आणि रात्री सगळेजण या नदीमध्ये आले. वाळू तस्कर या ठिकाणी होतेच. गावकऱ्यांना बघून ते पळाले, मात्र त्यांचे ट्रॅक्टर या ठिकाणीच राहिले आणि संतप्त गावकऱ्यांनी ह्या ट्रॅक्टरांना रात्री आग लावून दिली. पण ही वेळ या गावकऱ्यांवर का आली? पोलीस आणि महसूल प्रशासनाने जर वेळीच यांच्यावरती पायबंद घातला असता, यांच्यावरती कारवाई केली असती, तर या जनतेला कायदा हातात घेण्याची गरज पडली नसती. हरीश दिमोटे, IBN लोकमत, अहमदनगर. यानंतर पुन्हा इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये आरक्षण जागर रथयात्रा काढण्यात आली आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं 14 एप्रिलपासून परभणीमधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यात फिरून चौंडी इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. या माध्यमातून आरक्षण प्रति जनजागृती करण्यात येते. तर आज बीडमध्ये ही यात्रा पोहोचली आणि 15 दिवसात आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात सरकारनं काहीच कृती केलेली नाहीये. त्यामुळे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी दिला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळानं आपलं उग्र रूप धारण केलंय. माणसांबरोबरच आता पशुपक्ष्यांनाही त्याची झळ बसायला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यामध्ये खामगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पहुरझिरा गावामध्ये थेंबर पाण्यासाठी वणवण भटकताना एका मोराचा मृत्यू झाला. भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हटल्या जाणाऱ्या या राजबिंड्या पक्षाच्या अशा मृत्यूमुळे या भागातल्या पाणी टंचाईकडे नव्यानं लक्ष वेधलं गेलंय. आरक्षित वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी पाणवठे तयार करून वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं ही जबाबदारी वन विभागाची असते. मात्र याकडे वन विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतंय. या जंगलामध्ये काही शेततळं नाही, पाणी नाही, सगळं दुष्काळी परिस्थिती आहे. जनावर सगळे म्हणजे राष्ट्रीय पक्षी हा मोर हा मरून आढळला. सगळे आम्ही इकडे शेतामध्ये आलो. इथून जवळच बोथा जंगल आहे. त्या बोथा जंगलात वन्य प्राणी आहेत. तर त्यांच्याकरता सुद्धा तिथं पाणवठे वगैरे काही तयार केलेले नाही आहेत. केले असतील तर त्याच्यात पाणी नाही आहे. त्याच्यामुळं तिथं कुठलीच प्रकारची वन विभाग सुविधा करून नाही राहिला. म्हणून ते प्राणी इतरत्र भटकत आहेत पाण्यासाठी. आणि
कोणा गावामध्ये जंगली प्राणी घुसतो आणि असे पक्षीसुद्धा या जंगलामध्ये येऊन असे मरत आहेत. तर याची दखल वन विभागानं घेणं गरजेचं आहे. बातमी आहे अकोल्याची एसटी प्रवाशांच्या आणि वाहक चालकांच्या समस्या अनेक आमदार पोटतिडकीनं मांडतात. मात्र यातले काहीच आमदार प्रत्यक्ष एसटी बसनं प्रवास करतात. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी अमरावती ते अकोला दरम्यान एसटीने प्रवास केला आणि या सर्व प्रवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या. एसटी बसमध्ये आमदार खासदारांसाठी राखीव सीट असते, मात्र यावर आमदार खासदार कधी बसलेले दिसत नाहीत. अशा प्रतिक्रिया यावेळी काही महिला प्रवाशांनी व्यक्त केल्या. तर वाहक आणि चालकांनी सुद्धा आपल्या समस्या यावेळी मांडल्या. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम सुवर्ण जोशी.